गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द जरी कानावर पडले तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर येते। श्री दत्तांचे रूप मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत। जीवनात कर्म हे करतच राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामी समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून बाहेर पडतात, असा विश्वास भक्तांना आहे। जीवन जगत असताना जीवनाचे सारे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे विचार खास तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये आहे। स्वामी समर्थांचे हे विचार भक्तांच्या जीवनातील समस्या नष्ट करतात, असे आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या स्वामी समर्थांचे जीवनदायी व प्रेरणादायी ठरणारे विचार आज या व्हिडिओमध्ये पाहूया। जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल। तू कोणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही। जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत येते। जाणीव ठेव, शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊनही चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका। आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे। गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही। येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल। कुणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं। उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा। असे म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहे हे समजायला जास्त भाग्य लागतं। हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यालाही दिवा लावून फायदा नसतो। मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे, ध्रुवावर कैलाशावर आणि गरुडावरही मीच आहे, मी कुठे गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात असलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे। भेटून तर सर्वजण आनंदी होतात, न भेटता नाती जपणे हेच खरे जीवन आहे। वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते। स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो असा अनुभव येतो। मनुष्याचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे श्री स्वामी समर्थ विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत। श्री स्वामी समर्थ विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते। सुखच हवे असा हट्टास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलेच आहे, जसे दुधात दही लपलेले असते। अरे बाळा, उदास असशील तर माझे नाम घे, दुःखी असशील तर माझे नाम घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची वाट घे। ज्याप्रमाणे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील। तुला जर असे वाटत असेल की कशाला उगाच स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून, तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस मला काहीच न सांगून। जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल। कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे तोपर्यंत नक्की पोहोचेल। बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे,
म्हणून तुला मार्ग दाखवण्यात सदैव तयार असतो. फक्त एकदाच हाक मार. सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका, वेळ जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ निश्चित येईल. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल, तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सब्बी बनतात. सब्बींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समानतेचे भान एवढे. लक्षात ठेव, तिथेही स्वामीच आहे हे जाण. योग्य माणसांकडून मिळालेला सल्ला हा लाख मोलाचा असतो, आणि चुकीच्या माणसांकडून मिळालेली लाख मोलाची गोष्ट ही कवडी मोल असते. स्वामी म्हणतात, चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी. तू तुझ्या स्वामींना नाही तर तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. निशंक राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे विचार कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि असेच नवनवीन स्वामी विचारांकरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.